सरकार सारखं येड्यात काढायचं काम करतं. हैदराबाद गॅजेटचा GR काढला, त्यानुसार प्रमाणपत्र वाटप केले जात नाही, व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कोणते प्रमाणपत्र देत नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटियर, औंध पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, हे आम्ही 3 वर्षापासून घ्या म्हणून सांगतोय, तेही घेतलं जात नाही. जाणून बुजून व्हॅलिडिटी तर सर्रास रोखल्या, काही कारण सांगू. मग जर आमचं असून दिलं जात नाही तर आता आम्ही शांत किती दिवस बसायचं? म्हणून फडणवीस साहेबांना सांगणं, तुम्ही हे का देत नाही आहे, का तुम्ही गुन्हे मागं घेतले नाहीत, का तुम्ही EWच्या ECBCच्या पोरांचा वाटोळा केला, का तुम्ही OBCचा GR काढला मराठ्यांसाठी सगळ्यांना सोयी सवलतीचा, तरीही तुम्ही त्या का लागू केल्या नाहीत. सारथीपासून महामंडळाच्या सगळ्या योजना कायमस्वरूपी बंद आहे. पंजाबराव देशमुखांची योजना बंद, पोरांना हॉस्टेल नाही आहे, पोरांना परराज्यातल्या शिक्षणासाठी कुठल्या सुविधा नाही आहे. फक्त सांगायचं आणि GR काढायचं. मग आता 3 वर्ष ऐकलं, आता मी ऐकत नाही. हे शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आवाहन केलं आहे की घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं. आंदोलन शांततेत होणार. 29 ऑगस्टला 28 ऑगस्टच्या आत जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, GR तुम्ही नुसतेच काढताय, नदी लावताय, अंमलबजावण्या केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण कठोरपणाने सुरू होणार. निर्णायक आंदोलन होणार. त्याशिवाय आता मागं आम्ही सर करणार नाहीत. जे होईल ते होईल. आता आम्ही तयारी ठेवू. दादा मला सांगा की आता शेवटचं तुम्ही उपोषण केलं, प्रत्येक वेळेस समाजाच्या हितासाठी आम्ही विश्वास ठेवतो. प्रत्येक वेळेस. आता त्यांनी OBCचा GR काढला, हैदराबादचा GR काढला, प्रमाणपत्र काही प्रमाणात वाटप केले, आता लगेच बंद झाले पूर्णपणे. अधिकारी सांगतायत सरकारकडून आम्हाला शासन निर्णय आणि नियमावली दिली नाही, नीटनेटकी SOP दिली नाही, व्हॅलिडिटी पण होईना, प्रमाणपत्र पण नाही. मग आता थांबणार किती? मी त्याच वेळेस सांगित होतो, तुम्ही सगळे पत्रकार बांधव साक्षीला, माझ्यावरती 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. त्याच्यानंतर मी आता 2 महिने वाट बघितली. जैसे थे म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं शेवटचं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका 29 ऑगस्ट. म्हणून मी आज 29 जुलैला घोषणा केली. माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा. 100% मी पूर्ण घेणार आहे. आता पूर्ण काहीच ठेवणार. व्हॅलिडिट्या सगळ्या पाहिजेत, कुणबी प्रमाणपत्र सगळे पाहिजेत, टोटल हैदराबाद गॅझेटियरचे सगळे GR अंमलबजावणीसह पाहिजे. आणि जे OBCला वंशावळी आहे, ज्या OBCला नियम आहेत व्हॅलिडिटीसाठी, त्याचप्रमाणे करा ना. आम्हाला वेगळे कसं काय? ही याचा नात्यातलाच नाही, त्याच्या नात्यातलाच नाही, तुमची वंशावळ जुळत नाही. ज्या माणसाला कोणते प्रमाणपत्र घ्यायचं त्याचीच वंशावळ घ्यायची. दादा या दरम्यान तुम्ही संपर्क साधेल का 29 ऑगस्टपर्यंत? आता सरकार संपर्क साधन का नाही हे मला माहीत. आम्ही आंदोलन सुरू करणार आहेत. मराठा समाजाला पण सांगितले, ज्यांचे प्रश्न आहेत, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, त्यांनी अर्ज घेऊन तयार. बलिदान गेलेल्या कुटुंबापासून, केसेसपासूनच्या सगळ्या पोरांना बोलवलंय, EWच्या पोरांना बोलवलंय, MPCच्या पोरांना बोलवलंय. महामंडळाचे सारथीच्या कोणाला योजना मिळाल्या नाहीत, परतावे मिळालेले आहेत, ते सुद्धा पोरांनी या. ECBCच्या कोणत्या पोरांच्या निवडी झाल्यात, त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत, त्यांनी पण या. 28 ऑगस्टला सोक्षमोक्ष समोर करायचा. सरकारने या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, हे समक्ष दाखवणार आहेत. आम्ही सरकार बोलायला जागा नाही ठेवणार. सरकार खोटं बोलतं. व्हॅलिडिटीला ठेवल्या नाही म्हणतं, पेंडिंगच नाही असं म्हणतं, पेंडन्सी नाही असा फडणवीसांचा म्हणणं आहे. पेंडन्सी नाही, अधिकारी चुकीचा आकडा देत आहे. परत हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज नाहीत, एकही पेंडन्सी नाही असं फडणवीस साहेब म्हणतात. आम्ही 28 ऑगस्टला तुम्हाला दाखवू आहेत का नाही. आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस तुमच्या टार्गेटवर राहिले, भाषणामध्ये काय नेमकं कारण? मी फडणवीस साहेब टार्गेटवर राहील, टार्गेट केलंच नाही. का देत नाहीत ही प्रश्न विचार, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. इथं येऊ
आम्ही विखे पाटलांना लाड बोल विचारलं, फडणवीस साहेब हे का देत नाही? टार्गेट केलं नाही 29 नंतर होऊ शकते. 29 ऑगस्टच्या नंतर मी मग कोणाला सोडणार? 28 ऑगस्टच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची. जर केली नाही तर 29 ऑगस्टला भयंकर मोठं आंदोलन उभं राहणार आहे. राज्यातले मराठी पुन्हा एकवटणार आहेत. पण आता घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही. सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही किंवा मग सरकार बदललंय असं तुम्हाला वाटते का? मला वाटतं सरकार आणि अधिकारी काहीतरी मराठ्यांशी खोटा डाव खेळते. त्यांनी GR काढले. काही कुणबी प्रमाणपत्र वाटप गॅजेटनुसार झाले तर झाले. काही अधिकारी व्हॅलिडिटी देत नाहीत, प्रमाणपत्र देत नाहीत. अधिकारी ढकले ते सरकारवर, सरकार त्या अधिकाऱ्यावर. गॅजेट जर आमचं आहे तर त्यानुसार आम्हाला एक खटी लगेच वाटप पाहिजे. निर्णायक शेवटचं आंदोलन म्हणजे काय? लगेच पाहिजे. मराठवाड्यातल्या मराठ्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र वाटून टाका. गॅजेट प्रमाण देतो फितो नंतर फिंतर नाही, लगेच. आता थेट इशारा आहे. हो, लगेच वाटप पाहिजे. 3 वर्ष वेळ दिला, किती देतो सरकार? गॅजेट मध्ये इतकी नोंद आहे ना, तितक्या नोंदीचं प्रमाणपत्र लगेच वाटप कर. 12 दिवशी 13 दिवशी नाही तोवर आंदोलन सुरू आहे. आता इथून मागे तसं नाही केलं. इथून माग काय मागितला महिनाभर वेळ, ठीक आहे दिला. आता वेळ नाही. गॅजेट मध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्या नोंदीचे प्रमाणपत्र लगेच द्यायचे, तेव्हा आंदोलन सुट. व्हॅलिडिटी जेवढं दाखल केलं त्या लगेच द्यायचं, तेव्हा सुट. जेवढे पोरं नोकऱ्याला घ्यायचे राहिले ते लगेच घ्यायचे, तरच सुटतं आंदोलन. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र लगेच द्यायचे, तरच सुटतं आंदोलन. म्हणजे आता सोक्ष मोक्षचे डायरेक्ट लगेच द्यायचे. व्हॅलिडिटी पण लगेच द्यायचे. मंत्रालय स्थापन लगेच करायचं. ओबीसी सवलती आणि सोयी सुविधा लागू केल्या ना, तुम्ही केल्या ना, त्या लगेच त्याची अंमलबजावणी करून पोरांना त्याचे बेनिफिट झाले पाहिजे. करतो लागू होईनच ते जमणार. जेवढे विषय 23-24 या 24 विषयाचा कायमचा तुकडा इथंच बसून काढायचा. आंदोलन सुटल्यावर नाही, उपोषण सुटल्यावर नाही, त्याशिवाय सुटत नाही. इतकी टोकाची भूमिका आता आम्ही समाजाने शेवटची घेतली आणि 1 महिन्यात आम्ही पूर्ण मिळवणार. आणि कसं देत नाही ते आम्ही बघतो. सरकार मराठ्याच्या दरबारात येईल का? सरकारने आता मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यायचंय का नाही, आंदोलनाची दखल घ्यायची का नाही ते त्यांनी ठरवायचंय. मराठे बघणार आहेत. नाही आल्यावर खरोखर हे मराठ्यांना फसवतच होते. ही संदेश महाराष्ट्रातल्या मराठ्यात जाणार आहे. आणि तो एकदा संदेश गेला आणि एकदा रोष नाराजीचा निर्माण झाला की 2029 ला सरकार गेलं.